जामनेर की हवा बदल रही है। मंत्री साहेब कुर्सी की पेटी बंदू हवा चलने वाली है। परिवर्तनची हवा आहे संकटमोचक। 6 टर्म काय बोलायचं विचार करत होतो। व्हिडिओ आला ग्रामविकास मंत्र्याच्या गावात रस्ता नाही त्याची काय ठेवली तुम्ही। मंत्री पळ काढताना बघितलं। हाच तो विकास का ज्याच्यासाठी 2 पक्ष फोडले। पक्ष काढावा लागला। हाच का तो विकास। ग्रामविकास मंत्र्यांनी सांगावं ना खाऊंगा ना खाणे दूंगा अशी घोषणा होती। पुण्यात खड्ड्यात ट्रक गेला। बॅनर लागले पुण्याचे शिल्पकार। आई जेवू घालत नाही बाप भीक मागू देत नाही अशी परिस्थिती। विरोधकांना काही इशारा राहिला। विरोधकांना काही इशारा राहिला म्हणजे आजपर्यंत चालत आलेला कारभार पाहता सर्वसामान्यांचे काम न होते ते दुरून आल्यावर सुद्धा काम न झाल्यामुळे हात हलवत परत जाणं नाराजीने जाणं हे माझ्याकडून पावलं गेलं नाही। आणि मंत्रीपद आल्यानंतर जनतेची अपेक्षा वाढली होती की आपले कामं व्हावेत पण ते कामं होत नव्हते। म्हणूनच मी हा निर्णय घेतला की जेणेकरून हे ताळ्यावर येतील लोकांची कामं होतील आणि आपण यांना लढत देऊन लोकांच्या कामं मार्गी कसे लागतील याच्यासाठी प्रयत्न करू म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे। संकटमोचन नेमकं संकटात येणार का 10 जनसमुदायाचा म्हणजे आजची जमलेली गर्दी पाहता मी निश्चित खात्रीने सांगेल की संकटमोचक आपणच बनवलेलं होतं। आता हीच जनता संकटात आणल्याशिवाय राहणार नाही। हे अत्यंत दुर्दैवी आहे की महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्र्यांना जर अशा चिखलाच्या व्हिडिओवरून या पद्धतीनं पळ काढावा लागत असेल आणि ग्रामस्थ त्यांना पिटाळून लावत असतील तर नेमका कोणत्या विकासासाठी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सुसंस्कृतीची धुळधाण करून सत्तेत जात असताना नेमका हा कुठला विकास आहे। आणि त्यामुळे हा आरसा समोर दिसतो म्हणजे एकीकडे पुण्यात ट्रक खड्ड्यात जातोय आणि दुसरीकडे रस्त्यावरून महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्र्यांना चिखलातून वाट काढत स्वतःला पळ काढावा लागतोय। त्यामुळे ही गोष्ट स्पष्ट दिसते की हा विकास नाहीये। ना खाऊंगा ना खाने दूंगा ही केवळ एक धादांत एक भ्रामक संकल्पना आहे की काय अशी शंका मनात येते। महागाईविषयी सर्वसाधारण जनता ही त्रस्त आहे परंतु या महागाईच्या सर्वसाधारण जनतेच्या त्रासाविषयी सरकारला काहीही भान राहिलेलं नाही हे दुर्दैव आहे। म्हणजे आताही आपण बघितलं खाद्यतेल 100 रुपयाचं 130 रुपयाला गेलं। खोबरं हे 150 रुपयाचं जवळपास 200 रुपयाला जातं आणि ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये जे काही योजना आणण्याचा प्रयत्न होतो यातून महागाईला कुठेही रिलीफ दिला जात नाही। दुर्दैव आगामी निवडणुकीत संकटमोचक संकटात सापडणार का 100% म्हणजे ही परिवर्तनाची सभा आहे। एक मिनिट सर माझा एक प्रश्न आहे।